नमस्कार. आज आपण आलेलो आहोत स्वर गुंजन स्वर संगीत मंच येथे नांदेड येथे कुसुम सभागृहामध्ये हा कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे. तर या कार्यक्रमासंदर्भात ऑर्गनायझर आपल्याला थोडीशी माहिती सांगतील की हा कार्यक्रम नेमका काय आहे आणि या कार्यक्रमामध्ये डान्स प्रोग्राम होता का, काही कलाकारांनी इथे गाणं गायलेलं आहेत. या कार्यक्रमाची माहिती आपल्याला या कार्यक्रमाचे ऑर्गनायझर सांगतील. सर, काय नाव आहे आपलं? सर, माझं नाव साईनाथ लिंगाडे आहे. अच्छा. तर कशा स्वरूपाचा कार्यक्रम होता सर? हा सर, आमचा स्वरगंध संगीत मंचचा 3रा वर्धापन दिन होता. त्यानिमित्त हा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सर, आपण हा कार्यक्रम दरवर्षी ठेवता का? दरवर्षी वर्षातून एकदा ठेवतो. हो हो. ओके सर, आपलं काय नाव आहे? माझं नाव लक्ष्मीकांत कुलकर्णी आहे. अच्छा, तर या कार्यक्रमामध्ये आपण काय काय म्हणजे मी फक्त सिंगर म्हणून आहे तिथं. ओके ओके. कोणतं गीत गायले सर आपण? मी 4 गाणे गायले. अच्छा, गाण्याचे नाव सांगू शकता? ते गोरे रंग पे नाहीत ना गुमान करे, आणि ये वक्त ना खोजा आहे, आणि चाहे लाख तूफा आहे, आणि सावन को आने दो. ओके ओके. अरे वा, अतिशय छान असे गाणे सरांनी गायलेले आहेत. सर, आपलं काय नाव आहे? शिवाजी मधुकर टाक. मी ह्या शोमध्ये पण भाग घेतलेला आहे. सिंगर आहे, बिझनेसमॅन आहे, आणि मी पण या शोमध्ये 4 सॉन्ग गायलेले आहेत. ओके ओके. सर, गाण्याचे नाव सांगू शकाल? हिरवा निसर्ग हा भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने. ओके. ओके सर, सर आपलं काय नाव आहे? माझं नाव सुरजित सिंग पुजारी आहे. सर, आपण कोणते गाणे गायलेले आहात? मी यामध्ये छेड मेरे हमराही, इतना तो याद है मुझे, आणि दीवाने है दीवानो को ना घर चाहिए, हे 3. ओके सर, आम्ही सर्वांनी प्रेक्षकांनी आणि आम्ही तुमचा आवाज ऐकलेला आहे. सर्व कलाकारांनी अतिशय छान मंजूळ आवाजामध्ये गाणे गायलेले आहेत. तर सर, आपण किती दिवसापासून गाणे गात आहात? हे स्वर्गंध संगीतमध्ये आम्ही जवळजवळ 3 वर्षापासून चालू केलेलं आहे. सर, कार्यक्रमाची नेमकी संकल्पना काय आहे, म्हणजे काय पार्श्वभूमी आहे? कार्यक्रमाची पार्श्वभूमी हेच आहे की यातून कलागुणांना वाव मिळावा. गाण्यांची ज्यांच्यामध्ये आवड आहे, गाण्याची, नृत्याची वगैरे, या माध्यमातून त्यांना एक स्टेज मिळावं आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळून त्यांची हे व्हावं. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की तळागाळातल्या कलाकारांना ही एक प्लॅटफॉर्म मिळावं, आणि खेड्यापाड्यामध्ये तळागाळामध्ये पण असे कलाकार लपलेले आहेत जेणे की तुमच्या या कार्यक्रमामधून त्या कलाकारापर्यंत त्याला एक स्टेज मिळावं. ओके सर, तुमचं काय नाव आहे? माझं संतोष टाक नाव आहे. स्वरगंध मंच संगीत मंचच्या 3ऱ्या वर्धापन निमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये मी 2 गाणे गायलेले आहेत. एक आहे और इस दिल में क्या रखा है, आणि दुसरं आहे ना सांगताच आज हे कळे मला. आता सरांसोबत हा माझा पहिलाच लाईव्ह प्रोग्राम आहे. थँक्यू. ओके, थँक्यू सर, थँक्यू. सर, आपलं काय नाव? सुनील सूर्यकांत गुरु. मी या कार्यक्रमामध्ये मेरी किस्मत में तू नहीं शायद, प्यार करने वाले कभी डरते नहीं, ह्या आणखीन 2 दुसरे गाणे गायलेले आहेत. पण यामागचा आमचा उद्देश असा आहे की सेवानिवृत्त कर्मचारी आम्ही असल्यामुळे आमचा वेळ चांगल्या पद्धतीने जावा, आणि जुन्या आणि नव्या गाण्यांचं जे आहे एकात एक श्रृंखला हे केलं, त्याच्यामुळे जे आहे ना बाकीच्या आलेल्या ऑडियन्सलासुद्धा आनंद मिळावा, हा आमच्या या ग्रुपचा महत्त्वाचा उद्देश आहे, आणि हौशी कलाकारांचा ग्रुप आहे. अरे वा, आपण बघत आहोत सेवानिवृत्त ही कलाकार याच्यामध्ये समाविष्ट आहेत, आणि यांनाही छंद आहे जुने गाणे नवीन गाण्याचा अतिशय बहारदार कार्यक्रम इथं आज कुसुम सभागृहामध्ये ऑर्गनाईज केलेला आहे. तर आपण पुढील कलाकाराशी संवाद साधूयात. मॅडम, आपलं काय नाव आहे? अनुसया गणपत उमरे. आपण कोणते गाणे गायलेत मॅडम? साजन मेरा उस पार है हा एक सॉन्ग गायलेला आहे मी, आणि त्यांचं सगळं श्रेय सुरजित सिंग पुजारी यांना जाते, कारण त्यांनीच मला स्टेजवरती आणलेलं आहे, आणि सगळ्या कलाकारांनी मिळून मला एक पहिला स्टेज म्हणून मला एक संधी दिली, आणि मला एक स्टेजवरती एक परफॉर्मन्स करायला वेळ भेटला, म्हणजे त्यांनी संधी दिली, चान्स भेटल्यामुळे मी स्टेज परफॉर्मन्स करू शकले, आणि सगळं श्रेय मी त्यांना देऊ शकते, आणि माझ्या ग्रुप टीमला सुद्धा मी श्रेय देऊ शकते. ओके ओके, धन्यवाद मॅडम, धन्यवाद. तर नेक्स्ट आपली कलाकार आहेत. मॅडम, आपलं काय नाव आहे? नमस्कार, माझं नाव ललिता जोगेंद्र डुलगज. आपण कोणते गाणे गायलात मॅडम? तसे तर बरेच गायले. फर्स्ट छोटासा एक अंतरा होता, और इस दिल में क्या रखा है, तिथून माझं सुरुवात झाली आजच्या गाण्याची, आणि गोरे रंग पे आता शेवट झाले, आणि दीवाने हे दीवाने को. मग किती दिवसापासून मॅडम आपण म्हणजे ॲज अ सिंगर म्हणून काम करताय किंवा सिंगर म्हणून गाणे गाताय? 7-8 वर्ष झालेत. हां, आणि माझी ऑल टीमसाठी मी खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन म्हणत आहे. नक्कीच नक्कीच, अतिशय सुंदर असा कार्यक्रम नांदेडमध्ये कुसुम सभागृहामध्ये आज पार पडलेला आहे. तर आपण कलाकारांशी संवाद साधतच आहोत. तर नेक्स्ट कलाकार आपण पाहूयात. मॅडम, काय नाव आहे आपलं? नमस्कार, माझं नाव युगंधरा सांगवेकर कुलकर्णी. आपण कोणतं गाणं गायलं काय सांगू शकाल? हो, आदमी मुसाफिर है, मेरी किस्मत में तू नहीं शायद, असे बरेच 4-5 गाणी गायली मी.
किती दिवसापासून गाणे गाता मॅडम आपण? मी वयाच्या 7व्या वर्षीपासून गाणं शिकते आणि मी प्रॉपर क्लासिकल शिकली आहे गाणं. सिंगर आहात आपण प्रॉपर. ओके मॅडम, तुम्ही तळागाळातल्या काही मुलांना शिकवताय पण का म्युझिक वगैरे? हो, Guidance वगैरे पण करताय? सध्या नाही आहात, सध्या थांबवलंय. छोटं बाळ आहे माझं त्याच्यामुळे. नेक्स्ट कलाकार आहेत. काय नाव आहे मॅडम आपलं? माझं नाव आहे आकांक्षा सुनील मोतेवार. तर आपण इथे जे काही गाणं गायलेलं आहात तर गाण्याचे काय 2 बोल सांगू शकाल? रोटी कपडा और मकानमधलं मैना बोलूंगा हे गाणं मी गायले. आणि याच्यासोबत अजून बरेचसे काही गीत अजून गायलेत. म्हणजे प्रत्येक वेळेस जिथं कुठं कार्यक्रम ऑर्गनाईज असेल त्या तुम्हाला गाण्याचा छंद आहे, म्हणजे तुम्ही तिथं सहभागी होत असता का? हो, मी प्रोफेशनल शो पण करते, काय प्रोफेशनल सिंगिंगसाठी म्हणून पण जाते. आणि माझं विशारद वगैरे झालेलं आहे, MA म्युझिक आणि विशारद. अरे वा, अतिशय म्युझिकमध्ये मॅडमचं MA पण झालेलं आहे आणि अतिशय प्रोफेशनल कलाकार आपण इथं पाहत आहोत. आज आपल्या चॅनलने इथं दखल घेतलेली आहे. तर अजून आपण नेक्स्ट एक कलाकार आहेत तर त्यांच्याशी संवाद साधूयात. मॅडम काय नाव आहे आपलं? मी रागेश्री जोशी. तर मॅडम तुम्ही आतापर्यंत कोणते कोणते गाणे गायलेत, काय 2 शब्द सांगू शकाल? मी आज मेरे जीवन साथी प्यार किए जा हे गीत गायलं. सोबत परदेसी जाना नहीं हे सुद्धा गीत गायलं. आज सोबतच्या कलाकारांसोबत गाऊन खूप मज्जा वाटली, कारण स्वरगंध हे नवीन नवीन कलाकारांना प्लॅटफॉर्म निर्माण करून देत असतं. आजच्या कार्यक्रमाची मी गायिका आणि निवेदिका या दोन्ही भूमिका सांभाळल्या. आम्ही आणि प्रेक्षकांनी पण पाहिलंय. बॉलिवूड म्हणलं धर्मेश दर्शन आणि सुनील दर्शन यांनी दिग्दर्शित केलेला राजा हिंदुस्थानी चित्रपट हा अतिशय सुप्रसिद्ध चित्रपटामधलं एक गाणं होतं. ते आम्ही आणि सर्व प्रेक्षकांनी पाहिलेलं आहे. अतिशय सुंदर आणि काय म्हणतो आपण त्याला हृदयस्पर्शी विरहित गीत मॅडमनी गायलेलं आहे. आणि मॅडम मी पाहिलं की तुम्ही अँकरिंग पण करताय, तर तुम्हाला अँकरिंगचा पण छंद आहे का? हो, तशी मी गायिका आहे प्रोफेशनली, पण काही दिवसांपासून निवेदन शिकायचा योग आला आणि तो करण्याचा योग आला. अगदी 4-5 वर्ष झाले मी निवेदनाला सुरुवात केली.